शहापूर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत सध्या महायुतीची ताकद अधिकच ठळकपणे समोर येताना दिसत आहे। या गटात महायुतीचे सर्व आमदार एकत्र येत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं स्पष्ट चित्र सध्या पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व एकजूट दिसून येत आहे। दिशा एक, नेतृत्व एक आणि लक्ष्य फक्त विजय असा ठाम संदेश आज शहापूर गटातून मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे। महायुतीच्या या एकत्रित शक्तीमुळे निवडणुकीच्या रिंगणात एक वेगळे चैतन्य निर्माण झाले असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे। सर्व आमदारांनी एकाच व्यासपीठावरून विजयाचा निर्धार व्यक्त केल्याने शहापूर गटात महायुतीचे पारडे जड झाल्याचं बोललं जात आहे। तुळजापूर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचं गट म्हणून शहापूर गटाकडे पाहिलं जातं आणि या गटामध्ये ज्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, आज या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये जे आहे अधिकृत उमेदवार सुनील बनसोडे यांनी आज जे आहे प्रचाराला जय्यत तयारी करत या ठिकाणी सुरुवात केली आहे। आता आपण पाहू शकतो या गटातील ज्या सर्व नागरिक, कार्यकर्ते, नेते या ठिकाणी बूथ प्रमुख प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। काही भारतीय जनता पार्टीचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। उमेदवार आपल्या सोबत आहेत। भैया, काय बघताय, कशा पद्धतीने या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे, काय विजन असणार आहे? ह्या आज महायुतीकडनं आम्ही उमेदवार म्हणून जे आम्ही आज कार्यालय उघडलेलं आहे, आदरणीय आमचे फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब व अजितदादा, महायुतीमधनं आम्ही ह्या उमेदवारीमध्ये धनुष्यबाण भेटलेले आहे। तरी ह्या नागरिकांना मी एकच सांगतो की जे आपले लाडके आमदार आहेत राणादादा व आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आमच्या केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि इथं आमचा येणारा अजेंडा एकच आहे की धाराशिवमध्ये हा आपल्याला महायुतीचा झेंडा फडकावायचा आहे। आणि मी सगळ्यांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने व आमच्या वडीलधारी मंडळीच्या वतीने सगळ्यांना एकच सांगतो की हा उमेदवार मी स्वतः नसून हे सगळे माझे ग्रामस्थ उमेदवार असतील आणि ह्यांना सगळ्यांना एकच आश्वासन आहे आमचं की हे धनुष्यबाण महायुतीतनं भेटलेलं आहे। ह्या गोष्टीला आम्हाला सगळ्यांना तुम्ही गवाही दिवशी निवडून द्या, आम्ही तुमचे पूर्णपणे ऋणी राहू। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे नागरिकांना सुनील बनसोडे यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे। भाजपचे काही नेते आहेत, आपण देखील मागणी केला होता, आता हे सर्व समीकरण कसं जोडण्याचा प्रयत्न करणार? भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनील बनसोडे यांना महायुतीने तिकीट दिलेलं आहे आणि आमचे पूर्ण संघटन भारतीय जनता पार्टी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर, गण प्रमुख, गट प्रमुख अशा पूर्ण जी आमची टीम आहे, जे संघटन आहे, ते पूर्ण संघटन आम्ही सुनील बनसोडे यांच्या मागे लावू आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत सुनील बनसोडे यांना ज्या पद्धतीने आताच बोललं की आपण ही जी महायुतीची जी निवडणूक आहे आणि हे जे गट आहे ते अत्यंत चुरशीचं झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही इथून सगळ्यात जास्त मतानं सुनील भाऊला जिल्हा परिषदमध्ये पाठवून आमचं जे विजन आहे ते आम्ही सत्यात उतरवू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। कोणत्या जोरावरती तुम्ही हे ठणकवून सांगताय? आमच्या शहापूर गटामध्ये गेल्या वेळेस आमचा निसटता प्रभाव झाला भारतीय जनता पार्टीचा आणि त्यावेळेस युती नव्हती, यावेळेस युती झाली। मग त्यावेळेसचं मतदान आणि त्यावेळेस भाजपचं मतदान आणि सेनेचे मतदान जर दोन्ही जुळवलं तर आमचं प्राबल्य जास्त आहे आणि आमचं संघटन इथं ग्राउंड लेवलला भरपूर मजबूत आहे। 1 बूथ 25 युथ आणि जे आमचे सगळे ठरलेलं पक्षाचं 50 प्रमुख याच्या जीवावर आणि या संघटनेवर आम्ही महायुतीचा उमेदवार आज आम्ही भरपूर अशा मतांना निवडून, भरघोस मतांना निवडून आम्ही देऊ, हे आम्ही सांगतो। एकंदरीत जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अशा पद्धतीने जे आहे व्यथा व्यक्त करताना पाहायला मिळतंय, काय एकंदरीत सुनील भाऊचं नेतृत्व कसं बघताय, कशा पद्धतीने जे आहे पुढची वाटचाल असणार? आदरणीय राणादादांनी जो आदेश दिला सुनील भाऊंना व आमच्या सर्व सहकार्यांना, त्यानंतर आम्ही संपूर्ण शहापूर गट प्रत्येक गावोगावी, प्रत्येक तांड्यावरती, वस्तीवरती जाऊन आम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही उमेदवार आहोत। मग सुनील भाऊंची मागणी सगळ्यात अग्रेसर झाली। आता सुनील भाऊ म्हणजे शहापूर गटातील घराघरातील उमेदवार आहेत। तरी सुनील भाऊंना आदरणीय दादांच्या माध्यमातून हात बळकट करण्यासाठी मी परत एकदा विनंती करतो की आपण सुनील भाऊंना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, ही विनंती करतो। एकंदरीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावरती हा उमेदवार दिले गेले, त्यांनाच या ठिकाणी जे प्रतिसाद प्रतिसाद द्यावा असं आवाहन केलं जात आहे। कशा पद्धतीने भैया या प्रभागामध्ये तयारी केल्यात तुम्ही? तयारी तर सगळ्यात पहिल्यांदा पक्षानंच सगळी तयारी केलेली आहे। लाडक्या बहिणींना जे पगार देते सरकार, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी विम्याची योजना राबवलेली आहे, त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिकांचे आहे, त्यानंतर बसमध्ये जे अर्ध तिकीट महिलांना दिलेले आहे, त्यामुळे पक्षानं सगळं काम सोपं केलेलं आहे। आता फक्त आम्हाला थोडं पळायचं आहे आणि ते पळून हे दोन्ही उमेदवार
तिन्ही उमेदवार अगदी प्रचंड मताने निवडून येतील या कसल्याही प्रकारची शंका नाही. कसं बघताय आता सध्याची हे तुम्ही ज्येष्ठ आहात? सध्याची परिस्थिती भाजपसाठी प्रतिकूल असल्यामुळे तसंच आपल्या राणादादाचा हात बळकट असल्यामुळे त्यांचं वर्चस्व चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे या तिन्ही उमेदवाराची 100% गॅरंटीने विजय होण्याची खात्री आहे. काय एकंदरीत या परिसरामध्ये राणादादाचं कार आहे? भरपूर काम केलेले आहेत. बरं, प्रत्येक गावाला सभागृह दिलेले आहेत, रोड दिलेले आहेत, गटात काम केलेले आहेत, भरपूर कामं केलेले आहेत. त्यामुळं राणादादाचं वर्चस्व चांगल्या प्रकारचं आहे. त्यामुळे राणादादामुळं ह्या तिन्ही उमेदवाराला धोका नाही, 100% विजयाची खात्री आहे. एकंदरीत अशा पद्धती जे आहे ग्रामस्थ मागणी करतात, कसं बघतं ह्या उमेदवाराकडे? उमेदवाराकडे बघण्याचं कारण म्हणजे भाजपचं हे एक जाळं जे आपल्या शहापूर गटामध्ये हे राणादादाने जे पेरलेलं आहे, ह्या जाळ्याच्या माध्यमातून सांगायचं हे एक इच्छा आहे की ह्या शहापूर गटाला भाजपकडनंच तिकीट मिळेल असे शाश्वती असताना पण महायुतीच्या सरकारकडून ही जी मागणी झाली, मग त्याच्या माध्यमातून आज ह्या शहापूर गटामध्ये सुनील भाऊ बनसोडे व कमलाकर खरात, प्रियंका मिटकरी ह्या उमेदवारांनी साथ दिले. परत ह्या पूर्ण ह्या गटामधले प्रत्येक व्यक्ती ह्यांच्याकडे पॉझिटिव्हिटीने बोलताना हे भाजप सरकार आणि हे जे पूर्ण गावकरी आहेत एक संघटित होऊन सुनील भाऊच्या पाठीमागे आहेत, एवढीच मी ग्वाही देतो. शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, कसं आव्हान करणार आहे? सुरुवातीला तर आम्ही कमळ म्हणून प्रत्येक गावामध्ये शहापूर गटामध्ये फिरलो, पण शेवटी वरून दादांचा आदेश आला की आपल्याला कमळावरचं सोडून बाणावरती निवडणूक लढायची आहे. मग उलट आम्ही म्हणलं ठीक आहे दादा, बाणावरती लढू, कारण हे अगोदर शहापूर गट शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या प्रभागात ओळख आहे सगळी. मग त्या आज उलट भाऊंनी आज कार्यालयाचं उद्घाटन, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून आज कार्यालयाचं उद्घाटन केलं. ह्या परिसरातल्या नागरिकांच्या अडचणी आज सुटतील आणि जे ह्या गणामध्ये भाजपचं संघटन जावं एवढं मोठं आहे की बुथप्रमुखाच्या माध्यमातून प्रत्येक दादांनी प्रत्येकाच्या घरातले कामं आपल्याला होईवरती टिपून घ्यायला सांगितलेत की प्रत्येकाची बुथप्रमुखांनी अडचण सोडायच्या प्रत्येकातल्या लोकांची. ते भाजपचं जाळं प्लस आज शिवसेनेला आपल्याला सोबत घेतलं आणि शिवसेनेला उमेदवार दिले, त्यामुळे त्यांचं आणि प्लस आणि राष्ट्रवादी गटाचं हे सगळ्यांचं मिळून जे मतदान होणार आहे आणि सगळ्यांची मोठी ताकद ही झाली आहे. या ताकदीच्या जेव्हा आमचे तिन्ही पण उमेदवार ह्या जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज मताने निवडून येतील. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे कार्यकर्ते विश्वास व्यक्त करतायत की हाय व्होल्टेज मताने या ठिकाणी निवडून येतील, असा कुठेतरी विश्वास व्यक्त करताय. प्रत्येक या ठिकाणी जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांनी केलेले विकास कामाला कुठेतरी गती मिळण्याचं काम एकंदरीत केलं जात आहे. उमेदवारांची पुन्हा एकंदरीत जी भैया जे आहे कुठेतरी सर्वांच्या वतीनं सांगण्यात येत आहे की आमदार साहेबांच्या कार्याबद्दल या ठिकाणी विकासाचं जी गाडा आहे कुठेतरी पुढे नेण्याचं काम, तुम्हाला फायदा होईल त्याचा? त्यात काही शंकाच नाहीये. कारण राणादादाचं जे आहे ते पूर्ण शहापूर गटाने किंवा आमच्या तालुक्यांनी, जिल्ह्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाने आम्हाला धनुष्यबाणे चिन्ह दिलेले आणि त्याची आम्हाला संधी दिलेली. मी भोळा बाबडा एक उमेदवार, माझ्यासाठी त्यांनी एक मोठी संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करीन ही मी तुमच्या समोर ग्वाही देतो. एकंदरीत जे आहे अशा पद्धतीनं जे आहे या ठिकाणी उमेदवार कुणी असो, परंतु आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांनी दिलेला उमेदवार असल्याने आज सुनील बनसोडे यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाल्याच्या नंतर आपण पाहू शकता एकंदरीत या प्रभागातील असतील या शहापूर गटामध्ये जे आहे एक आनंदाचं आणि उत्साहाचं या ठिकाणी वातावरण या ठिकाणी कार्यकर्ते नेत्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.